नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण P2F पेपर टू फॉलो करण्याची कार्यपद्धतीबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग बघूया P2F करण्याची कार्यपद्धती. संचालनालयाच्या पत्रक्रमांक कोशागार संलेख हो न क्र 1414 वले P2F डिस्कंटिन्युएशन 2026-107 दिनांक 18/2/2026 नुसार प्रत्यक्ष धनादेशाऐवजी धनादेशाच्या संगणकीय प्रतिमांद्वारे म्हणजेच डिजिटल इमेजेसद्वारे लेखांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य सूचना आणि पूर्वतयारी. बँकेशी समन्वय. कोशागाराशी संबंधित बँकांना P2F कार्यपद्धती अवलंबण्याबाबत संचालनालयाने आधीच आदेश दिले आहेत. कोशागाराने आपल्या स्तरावरून बँकेला पत्र देऊन ही कार्यपद्धती सुरू करण्याचे आदेश द्यावेत. ईमेल आयडी. बँकेला पत्र देताना संकलन शाखेचा अधिकृत शासकीय ईमेल आयडी नमूद करावा, ज्यावर झिप फाईल प्राप्त होईल. ब्राउझर. या कामासाठी इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राउझरचा वापर करावा. फाईल जतन करणे. बँकेकडून ईमेलवर प्राप्त झालेली झिप फाईल डाउनलोड करून डेस्कटॉपवर सेव्ह करावी आणि तिला त्या तारखेनुसार रिनेम करून घ्यावे. धनादेशाचे प्रकार. ही पद्धत मुख्यत्वे 8443, 8782 आणि 8670 या धनादेशांसाठी लागू आहे. ट्रेजरी नेटमधील कार्यप्रवाह. फ्लोचार्ट. लॉग इन. ट्रेजरी नेटमध्ये युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे. पाथ. ॲडमिनिस्ट्रेशन टू अपलोड फाईल रिसिव्ड फ्रॉम RBI बँक्स या पर्यायावर जावे. फाईल अपलोड करण्याची प्रक्रिया. जेव्हा तुम्ही अपलोड स्क्रीनवर जाल तेव्हा खालील पायऱ्यांचे अनुसरण करावे. फाईल टाईप. यामध्ये सिंगल फाईल, झिप फाईल किंवा CSV फाईलपैकी झिप फाईल हा पर्याय निवडावा. फिनॅन्शियल इयर. संबंधित वित्तीय वर्ष निवडावे. डेट. ज्या दिनांकाचा बँक स्क्रोल अपलोड करायचा आहे तो दिनांक निवडावा. कॅटेगरी. आवश्यकतेनुसार खालीलपैकी योग्य वर्गवारी निवडावी. पेमेंट स्क्रोल, रिसीट स्क्रोल, ट्रेजरी चेक्स, नॉन ट्रेजरी चेक्स, बँक वाउचर, CSV फाईल. अपलोड. सिलेक्ट फाईल्सवर क्लिक करून डेस्कटॉपवर सेव्ह केलेली झिप फाईल निवडावी आणि सबमिट बटनावर क्लिक करावे. धन्यवाद. आशा करतो आपणास P2F कार्यपद्धती काय आहे याविषयी माहिती मिळाली असेल. पुन्हा भेटू लवकरच.